उद्या पिके सुकल्यानंतर पंचनामे करून काय उपयोग? आजच पाणी द्या, उद्याचा पंचनामा टाळा. रिमझिम पावसावर खरीपाची भिस्त. मांजरपाड्याचे पाणी उपलब्ध असूनही पूर्व येवला तहानलेला. दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा असूनही शेवटच्या लाभधारकापर्यंत पाणी नाही. नियोजनाअभावी शेतकऱ्यांची चिंता वाढली. येवला विशेष वृत्त हरिभाऊ सोनवणे. येवला तालुक्याच्या पूर्व भागात यंदा पावसाने मोठी विषमता दाखवल्याने खरीप हंगाम संकटाच्या छायेत आला आहे. रिमझिम आणि हलक्या सरींच्या आधारावर उभी असलेली पिके आता सुकण्याच्या मार्गावर आहेत. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून मुसळधार पावसाची प्रतीक्षा करत आहे. अशा परिस्थितीत दुसरीकडे मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी उपलब्ध, दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा उपलब्ध आणि बंधारे उपलब्ध आहेत. तरीही पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. पाणी आहे, कालवा आहे, व्यवस्था आहे, मग नियोजन कुठे हरवले आहे, असा थेट सवाल पूर्व भागातील शेतकरी उपस्थित करत आहेत. सायगाव, पांजरवाडी, मन्याड, थडी, न्याहारखेडे, अंगुलगाव, डोंगरगाव यासह पूर्व भागातील अनेक गावांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. रस्त्यालगतची छोटी डबकी ही पूर्ण भरलेली नसताना खरीप पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. कपाशी, सोयाबीन, मका, बाजरी यासह विविध पिकांना आता दमदार पावसाची गरज आहे. मांजरपाड्याच्या पाण्याकडे आशेनं पाहिलंय, पण टेलची तहान कायम वर्षानुवर्ष दुष्काळाशी झुंज देणाऱ्या पूर्व भागातील शेतकऱ्यांना मांजरपाडा प्रकल्पामुळे मोठी आशा निर्माण झाली. दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा हा या भागासाठी जलसंजीवनी ठरेल अशी अपेक्षा होती. मात्र पाणी उपलब्ध असतानाही हेड भागातील, बंधारे भरताना टेल भागातील शेतकरी पाण्याची वाट पाहत असेल तर हा केवळ पाण्याचा प्रश्न नसून समान हक्काचा प्रश्न आहे, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होते आहे. आम्हाला कोणाच्या वाट्याचं पाणी नकोय, आमच्या हक्काचं पाणी हवंय, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आज पाणी द्या, उद्याचा पंचनामा टाळा. पाऊस कधी पडेल हे प्रशासनाच्या हातात नाही, मात्र उपलब्ध मांजरपाड्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून ते शेवटच्या लाभधारकांपर्यंत पोहोचवणे प्रशासनाच्या हातात आहे. पिके सुकल्यानंतर पंचनामे करून शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार नाहीये, त्यामुळे नुकसान होण्यापूर्वीच पाणी देणं गरजेचं आहे. उद्या पिके सुकल्यानंतर पंचनामे करून काय उपयोग? आजच पाणी द्या, उद्याचा पंचनामा टाळा, अशी आर्तहाक पूर्व भागातील शेतकऱ्यांकडून दिली जाते आहे. हेडपासून टेलपर्यंत समान पाणी वाटपाची मागणी, कालव्यावरील गेटचे योग्य नियमन, पाण्याचे वेळापत्रक आणि हेडपासून टेलपर्यंत समान पाणी वाटप करण्याची मागणी जोर धरते आहे. अनधिकृतपणे पाणी वळवले जाऊ नये, पाण्याची नासाडी होऊ नये, प्रत्येक पात्र लाभधारकाला त्याच्या हक्काचे पाणी मिळावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. बंधारे भरल्यास विहिरी, बोरवेल आणि भूजलपातळीला आधार मिळणार आहे आणि त्याचा फायदा खरीपाबरोबरच पुढील हंगामालाही होऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब नियोजनपूर्वक वापरणे गरजेचे आहे. संयमाची परीक्षा घेऊ नका. पूर्व भागातील शेतकरी वर्षानुवर्ष दुष्काळ सहन करत आले आहेत. आता प्रकल्पाचे पाणी उपलब्ध झाल्यानंतरही नियोजनाअभावी वंचित राहण्याची वेळ येऊ नये. प्रशासनाने तातडीनं लक्ष घालून बंधारे भरण्याचे स्पष्ट नियोजन करावे, शेवटच्या शेतकऱ्याच्या शिवारापर्यंत पाणी पोचवावे, अशी मागणी होते आहे. युवा शेतकरी अरुण जानराव यांनी म्हटलंय की पूर्व भागातील शेतकरी वर्षानुवर्ष दुष्काळाशी लढत आहे. यंदा पाऊसही पुरेसा नाही. मांजरपाड्याचे पाणी उपलब्ध असताना नियोजनाअभावी शेवटच्या लाभधारकापर्यंत पाणी पोहोचत नसेल तर ही गंभीर बाब आहे. आम्हाला कोणाच्याही वाट्याचं पाणी नकोय, आमच्या हक्काचं पाणी वेळेत मिळावं. प्रशासनाने तातडीनं पूर्व भागातील बंधारे भरावेत. तर प्रतिक्रिया आल्या आहेत की पांजरवाडी माजी सरपंच सुरेश भगत, तिरमल समाज जिल्हा अध्यक्ष म्हणाले, पूर्व भागातील शेतकरी अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सहन करत आहेत. मांजरपाड्याचे पाणी उपलब्ध असताना केवळ नियोजनाअभावी आमच्या भागातील शेतकरी वंचित राहत असतील तर ही गंभीर बाब आहे. हेडपासून टेलपर्यंत समान पाणी वाटप झालेच पाहिजे, अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने उपोषण आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. मांजरपाड्याचे पाणी आले आहे, कालवा आहे, बंधारे आहेत, मग पूर्व भागातील शेतकऱ्याच्या शिवारापर्यंत पाणी पोहोचणार कधी? पूर्व भागातील शेतकऱ्यांना आशा लागल्या आहेत. पूर्व भागातील शेतकऱ्यांचा आक्रोश. 3 पिढ्यांचे स्वप्न असणारा हा प्रकल्प आहे. मांजरपाड्याचे पाणी आपल्या शिवारात येईल आणि दुष्काळ संपेल अशी आशा आम्ही वर्षानुवर्ष मनात जपली. आज पाणी उपलब्ध असतानाही आमची पिके कोमेजून जाताना आमच्या काळजाचं पाणी पाणी होत आहे. लहान लेकरांसाठी जपलेलं पीक डोळ्यांसमोर जळताना आमच्या जीवाची लाही लाही होते आहे.
नगरसूलपासून वरती अनेक बंधारे भरले जात असताना पूर्व भागातील आमचाच भाग पुन्हा दुष्काळी राहतोय. ही वेदना अधिक बोचणारी आहे. आम्हाला कोणाच्या वाट्याचं पाणी नकोय, कोणाचं पाणी अडवायचंही नाही. मांजरपाडा प्रकल्पाचा आमच्या हक्काचा वाटा योग्य नियोजनाने आमच्या शिवारापर्यंत पोहोचावा एवढीच अपेक्षा आहे. प्रशासनाने हेडपासून टेलपर्यंत पाण्याचे काटेकोर नियोजन करून पूर्व भागातील बंधारे भरावेत. शेवटच्या लाभधारक शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवावे. पिके हातातून गेल्यानंतर पंचनामे करण्यापेक्षा आजच पाणी देऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी कळकळीची भावना पूर्व भागातील शेतकरी व्यक्त करत आहेत. मांजरपाडा हा केवळ जलप्रकल्प नाही, तो 3 पिढ्यांच्या आशेचा आणि दुष्काळमुक्त भवितव्याचा प्रकल्प आहे. त्या प्रकल्पाचा प्रत्येक थेंब न्यायाने मिळायलाच हवा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिक मेट्रोसाठी हरिभाऊ सोनवणे, सहसंपादक, नाशिक.